नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बाळ यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो। अनेक नवीन झालेल्या आया मला विचारतात की बाळाला कोणती टॅल्कम पावडर वापरायची, ती किती वेळा वापरायची। या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। चला तर मग सुरू करूया। बाळाला पावडर लावायची की नाही, तर याचं माझ्याकडून उत्तर आहे नाही। तुम्ही म्हणाल का बरं? टॅल्कम पावडर का वापरायची नाही याची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचं पहिलं कारण आहे, जेव्हा आपण टॅल्कम पावडर बाळाच्या शरीरावरती वापरतो तेव्हा ती टॅल्कम पावडर बाळाच्या स्वेट ग्लँड्स म्हणजेच घामाच्या ग्रंथी यांना ब्लॉक करतं। त्याच्यामुळे काय होतं तर घाम किंवा जे काही सिक्रिशन्स असतात ते आतमध्येच अडकून राहतात आणि ते आतमध्ये अडकून राहिल्यामुळे बाळांना निओनेटल ॲक्ने म्हणजेच पिंपल्स किंवा वेगवेगळे रॅशेस होतात। याशिवाय घामाच्या ग्रंथींचं काम असतं की शरीराचं तापमान म्हणजेच टेम्परेचर नियंत्रित करणं, पण आपण यांना ब्लॉक केल्यामुळे बाळाच्या शरीराचं तापमान वाढतं म्हणजे बाळ गरम लागतं। हे झालं पहिलं कारण। दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण ही पावडर वापरतो तेव्हा आपण पफचा वापर करतो आणि हा पफ आपण जेव्हा स्प्रेड करत असतो तेव्हा ती पावडर त्याचे बारीक कण हे हवेमध्ये आपल्याला उडताना दिसतात। हे हवेबरोबरच बाळाच्या नाकातून अगदी लंग्सपर्यंत जातात म्हणजे फुफ्फुसांपर्यंत जातात। याच्यामुळे बाळाला ॲलर्जी, रिॲक्टिव्ह एअरवे डिसीज किंवा न्यूमोनायटिस यासारखे आजार होऊ शकतात। त्यामुळे बाळाला टॅल्कम पावडर वापरू नये। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक रिसर्चेस, स्टडीज यांनी दाखवलं आहे की बाळांना किंवा जेव्हा ते मोठे होतील तेव्हा या टॅल्कम पावडरमुळे ओव्हॅरियन कॅन्सर सारखे कॅन्सरसुद्धा होऊ शकतात। त्यामुळे टॅल्कम पावडरचा वापर बाळांसाठी न करणे हेच चांगलं आहे। आणि मी कित्येक मदर्सना जेव्हा विचारते की तुम्हाला टॅल्कम पावडरची नक्की गरज काय आहे, तर अनेक आयांचं म्हणणं असतं की पावडर लावल्यानंतर बाळ गोरं दिसतं किंवा सुंदर दिसतं। तर मी म्हणेन की प्रत्येक बाळ हे सुंदर आहे, प्रत्येक बाळ युनिक आहे, त्याचं सौंदर्य एक वेगळ्या प्रकारचंच आहे। ते कोणत्याही टॅल्कम पावडरने नक्कीच वाढणार नाही। त्यामुळे टॅल्कम पावडरचा वापर करू नका। आणि अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।